नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. काल 18 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड साहेब यांनी एक खूप ऐतिहासिक अशी आणि खूप वेगळी अशी आणि खूप अर्थपूर्ण अशी गोष्ट केलेली आहे. ती म्हणजे की आपली न्यायदेवता जी आहे त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती, ती पट्टी त्यांनी काढलेली आहे. आणि न्यायदेवतेच्या एका हातामध्ये तराजू आणि दुसऱ्या हातामध्ये एक तलवार होती, जी वर्षानुवर्षे ब्रिटिश कालापासून चालत आलेली आहे. ती तलवार काढून चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय DY चंद्रचूड साहेबांनी त्याच्या हातामध्ये संविधान दिलेलं आहे. तर ही खूप ऐतिहासिक आणि खूप अनमोल अशी भारी अशी गोष्ट आहे. एक खूप अर्थपूर्ण आहे की बऱ्याचदा असं वाटायचं, बऱ्याचदा असं म्हणायचं कायद्याविषयी की हे अंधा कानून आहे. कारण न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे, की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे. तर ती पट्टी एक वेगळ्या अर्थाने होती, की ती पट्टी याच्यासाठी होती की न्यायदेवता कोणालाही कमी जास्त मानत नाही. तिच्यासमोर कोणी मोठा व्यक्ती, कोणी श्रीमंत व्यक्ती, गरीब व्यक्ती आला तरी तिच्यासमोर ते समान आहेत आणि त्यामुळे तिच्या डोळ्यावर ती पट्टी होती. परंतु ती पट्टी ही कधीकधी आपल्याला असं विचार करायला लावणारी होती की खरंच न्यायदेवता बघू शकत नाही आहेत का. तर आता तो गैरसमज तो दूर झालेला आहे आणि न्यायदेवता आता बघू शकते. त्यामुळं न्यायदेवताच्या एका हातात तराजू आहे. तराजू म्हणजे सगळीकडं समान दोन्ही पक्षकार म्हणजे एक पक्षकार असतो आणि दुसरं आरोपी असतो. एक विक्टीम असतो आणि दुसरा आरोपी असतो. तर त्यामुळे कोणीही समोर आलं तरी ते न्यायदेवतेच्या समोर समान असं असणार आहे. आणि तलवार हे एक प्रकारे एक हिंसेचे स्वरूप होते, एक हिंसेचे साधन होते. आणि तलवार म्हणजे एक कसं प्रतिमा होती की हिंसेचंच प्रतिमा होती ती. तर त्यामुळे ते तलवारीऐवजी की संविधान ठेवणं हे खूपच छान गोष्ट काल झालेली आहे आणि ती ऐतिहासिक गोष्ट आहे. त्या सगळ्याचं आपण सगळ्यांनी खूप स्वागत करणं गरजेची आहे. आता ही जुनी न्यायदेवता जी आहे ती युनानमधील प्राचीन देवी आहे आणि तिला न्यायाचे प्रतीक मानलं जायचं. तिचं नाव होतं जस्टिशिया. तर त्याच नावापासून जस्टिस हा शब्द आला, न्याय हा शब्द आला. त्या त्यांच्या डोळ्यावर जी पट्टी होती न्यायदेवताची, तर त्याचा अर्थ असा होता की ती निपक्ष आहे. कुणाला पाहिल्यावर न्याय झुकू शकतो असं होणार नाही आहे. परंतु ती न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आता काढलेली आहे आणि त्याच्यामुळे तरीही न्यायदेवतेसमोर सगळेच समान आहेत हा त्याचा अर्थ आहे. आता युनानमधून ही मूर्ती जी आहे ती इंग्रजांनी भारतात आणली आणि 17व्या शतकात ती आणलेली आहे. आणि ब्रिटिशांच्या कार्यकाळात 18व्या शतकाच्या दरम्यान न्यायदेवतेच्या ह्या मूर्तीची प्रथमच सार्वजनिकपणे वापर करण्यात आला होता, अशी याची हिस्ट्री आहे. देश स्वतंत्र झाल्यावर आपण याच न्यायदेवतेचा स्वीकार केला आणि भारतीय न्यायदेवतेचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला होता. आता कालची जी घटना आहे त्या घटनेने भारतीय न्यायदेवतेचा चेहरा मोहरा पूर्ण बदललेला आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. न्यायदेवतेची डोळ्याची पट्टी काढली, त्याचबरोबर न्यायदेवतेच्या हातात तलवार काढून संविधान ठेवलेलं आहे. एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान, असं नवरूप देवतेला आपण देण्यात आपल्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय DY चंद्रचूड यांनी न्यायदेवतेला नवीन स्वरूप असं दिलेलं आहे. ब्रिटिशांच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेतील बहुतांश कायदे हे रोमन संस्कृतीतून आले होते. त्या प्रतीकांच्या आधारे ते करण्यात आले होते आणि तेच आपण स्वातंत्र्य मिळाल्यावर पण ते पुढं आपण चालू ठेवले होते. त्याचाच एक भाग म्हणून हे जस्टिसची ही मूर्ती होती आणि त्या न्यायदेवतेचा आपण स्वीकार करण्यात आला होता. काल सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी न्यायदेवतेचं स्वरूपच पूर्ण बदलून टाकलं आहे. तिच्या गळ्यामध्ये दागिने आहेत, ती भारतीय आहे, तिची वेशभूषा भारतीय आहे, शिवाय पट्टी काढलेली आहे. आणि एक प्रकारे ती मूर्ती असं सांगते की या अंधा कानून नाही, इथं सर्व समान आहे तिच्यासमोर, इथं सर्वांना न्याय आहे. नुकतंच जुलै 2024मध्ये आपले सगळे कायदे बदलले. CRPC बदललं, IPC बदललं, एव्हिडन्स बदललं, भारतीय न्यायसंहिता आली, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा आला, भारतीय साक्ष अधिनियम आलं. हे एक प्रतीक आहे की चेंजचं, की जे खरं तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं. ब्रिटिशांपासूनचे कायदे आपण किती पूर्वीचे जुने कायदे आपण वापरत होतो, ते चेंज होणं अगोदरच गरजेचं होतं.
की जे ब्रिटिश काळात निर्माण केले होते. आता जसं टाईम चेंज झाला आहे त्यामुळं नवीन कायद्याची गरज होती आणि ती या कालच्या माध्यमातून अजून एक अधोरेखित केलेलं आहे आणि ती न्यायदेवतेचं स्वरूप पूर्ण पालटून पूर्ण सगळ्यांना आपल्याला एक नवी आशा, नवी दिशा दाखवलेली आहे. तर हा पुतळा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि मग आता हा सगळीकडं तो उभारण्यात येईल, सगळीकडं हे करण्यात येईल. तर हा का निर्णय घेतला हे असं बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. तर मला एक वकील म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय खूप अगोदरच घ्यायला पाहिजे होतं. हा निर्णय काल घेतला तो योग्य निर्णय आहे आणि मलाही कधी कधी एक वकील म्हणून जेव्हा काम करत होते मी तेव्हा मला असं वाटायचं की ही न्यायदेवतामध्ये हे जी पट्टी आहे, ही न्यायदेवताची पट्टी आहे, तर ती पट्टी ती मला हे एक खंत वाटत होती त्याची आणि आता ती खंत ती दूर झालेली आहे. आता कोणी आता म्हणणार नाही की ही अंधा कानून आहे. न्यायदेवता ही पाहू शकते, न्यायदेवता ही सगळ्यांना व्यवस्थित न्याय देणार आहे. एका हातात तराजू हे सगळ्यांना समान असणार आहे आणि तलवार तिच्या हातामध्ये नसून संविधान आहे. संविधानाला खूप महत्त्व आहे. आज आपला भारत देश आहे हा संविधानावर चालला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला दिलेलं आहे. हे संविधान म्हणजे आपला आत्मा आहे, हे संविधान म्हणजे आपलं सर्वस्व आहे आणि हे संविधान एका हातामध्ये आहे आणि एका हातामध्ये तराजू. हे खूप युनिक, हे खूप वेगळी गोष्ट अशी आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता आणि आपण सर्वांनी याचं स्वागत करणं खूप गरजेचं आहे. मी इथेच थांबते. थँक्यू सो मच.